तुझी रे नाही बरी. पिचली माझी बांगडी 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 आता जयचे ते वाजव का गिंता गिदांक फॉक वाजव. वा बोलली हे सुद्धा कुठले आहेत बघा लांजा राजापूर हे राजापूरचे आहेत बघ. पण आमच्या राजापूर पाचल वगैरे त्या साईडला पाचल साईडला. पण हा माणूस सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतका फेमस की इतका फेमस बायको पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलीच केला नाही. जोरदार काय वाजव आणि अतिशय चांगला कलाकार आहे म्हणून जो मी सांगतो ते वाजवतो. वाजव घ्या भिंता गदांग फॉक दाबुंदर चेपुंदर दाबुंदर चेपुंदर. बऱ्याच वेळा त्यांना दाबलेला. ही जी कला आहे वाजव निजगो तिनसाना उडगो भिनबिना. निजगो तिनसाना उडगो भिनबिना निजगो तिनसाना उडगो भिनबिना. सांगत आता पान सुपारी कत्ता चुना उपर खाया तंबाखू थू 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 थू. इथे नको पण मंडपाच्या बाहेर जाऊन थू वाजव. उपर खाया तंबाखू थू 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 थू. इथे नको मंडपात जाऊन थू मंडपाच्या बाहेर जाऊन थू. जाऊन फुकट दिलो 500 रुपये दिलेले पेड झाले आणि आता काय मी वाजवतो ना त्या मग काय देऊ नको त्याच्यात तो भागलो मग काय म्हणा मी म्हणते वा स्वर्गापेक्षा झाले तो झाला थट्टा झाला हरिगरीब झाले लोक आता महाराष्ट्र माझा वगैरे मका म्हणायचं लोक आता वेळ झाले गजर घेतो. कलियुगात आला फेरा जन्म नाही असा पुन्हा नरा हरिनाम मुखात घेशील का. या कलियुगामध्ये नामस्मरण श्रेष्ठ आहे मुखात. मला एक वाईट वाटतं भाऊ माझी विनंती आहे हे सुद्धा युट्यूबला जाऊन दे. गोरगावकर साहेब मी प्रत्येक डबलवारी सांगतो गेली 30 वर्ष माझा अभ्यास आहे याचा. आपण मराठी माणसं महाराष्ट्राचे मराठी माणसं आपण हिंदू धर्माची परंपरा भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्तितुरा नमन या परंपरा डबलवारी भजन आमची परंपरा आहे. पण आज मला सांगा तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी साहेब 11-12 वाजता स्पीकर बंद भजनाचं बंद होतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे साहेब. बरोबर असेल तर टाळ्या वाजवा. आमचं बंधन मला काय म्हणायचं जर कायदा असेल ना तर तो सर्वांना समान पाहिजे. हम दो हमारे दो हम दो हमारा एक. फक्त आमच्यासाठी कायदो मग तिकडे का नाही तिकडे त्या बाजू कायदो खाई गेलो. सकाळी 4:30 वाजता जेव्हा भोंगे वाजतात तेव्हा आम्ही काय बोलतो का मग तेव्हा कायदा कुठे जातो आणि आमच्या भजनाच्या वेळेलाच कायदा कुठे येतो. हे माझा विरोध ह्याचा विरोध आहे बोल. म्हणून जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतो ना तिथे कायदा ह्या भजनासाठी परंपरेसाठी आणि संस्कृती परंपरा आणि माझ्या संतांची परंपरा जपतो. शिवरायांना छत्रपती शिवरायांना सुद्धा कीर्तन भजन आवडायचं. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये माझा राजा जाऊन बसायचा. छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. हे कीर्तन भजन आहे हे नामस्मरण आहे. आणि ही परंपरा आम्ही कुठे तमाशा किंवा डान्स बार इथे नाही करत. इथे तमाशा नाही करत. इथे नामस्मरण करतो म्हणजे कुठेतरी आम्ही परंपरा जपतो. त्याच्यासाठी हे युट्यूबवाल्याने सुद्धा हे पाठवा. कायदा असेल तर तो सर्वांना समान करा. कमीत कमी 4 वाजेपर्यंत हे साऊंड आमचा साऊंड चालू राहायला पाहिजे. भजनासाठी डबलवारीसाठी 3-4 वाजेपर्यंत साऊंड चालू ठेवा ना. कसली त्रास होतो तुमका. त्रास कसलो सकाळी 4:30 वाजता होत नाही का. तो बघा त्या शब्दावर माझं चालू आहे याचा कारण भांडूप नगरी. जिथे विषय गंभीर तिथे भांडूप खंबीर. तिकडे दशावतार चालू आहे. आकाश येऊन गेलो
आडवं पाडल्या. आता मी इकडे चालू केलं, हे बघा हे वाढ बघतो. असं चालू राहू त्याला. जोपर्यंत तुम्ही थांबलात तोपर्यंत डबल बारी चालू. तुम्ही एकदा ऐसून गेलात आम्ही मोकळीक झालो, विषय आमचं संपलं. म्हणून होतो बघा, कलियुगात आला फेरा, जन्म नाही असं पुन्हा येणारा. नाम मुखात घेशील का, हरिनाम मुखात घेशील का. निंदा बडबडती सोडून जर भजन करशील का. निंदा केली संतांची ती तारिले भगवंतान. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थी करतात. मी निघालो माझ्या साईना भेटाया. भक्ती मार्ग तू आहे खरा, समजून घे तू आदरा. भक्ती नाम मुखात घेशील का, नाम मुखात घेशील का. निंदा बडबडती सोडून. मगाशी भवानी सांगितलं, उदाहरण दिलं, चांगदेवाचं उदाहरण दिलं. चांगदेवाला गर्व झाला, वाघावर बसून आला. बुवा मला एका माणसाने विचारलं, चव्हाण बुवा तुम्ही 30 वर्ष डबलवारी क्षेत्रात आहात, तुम्ही सुद्धा आमच्यासाठी संत आहात. ज्ञानेश्वर माऊलीने निर्जीव भिंत चालून दाखवली, तुम्ही चालून दाखवता का, असा मला प्रश्न विचारला. तुम्हाला 20,000चं बक्षीस देतो. मला बोलला 20,000 रुपये बक्षीस देतो, तुम्ही निर्जीव भिंत चालून दाखवा. तुम्ही सुद्धा बुवा म्हटल्यानंतर संत आहात. मका बुवा त्यानं चॅलेंज केलं. मी सांगले हो मी चालून दाखवतो निर्जीव भिंत, आत्ता दाखवतो आत्ता. इट्स माय चॅलेंज. फक्त तू 20,000 देणारो वाघार बसानी ये, मी आत्ता चालवतोय आत्ता. जो गेलो 20,000 घेऊन तो तोंड टाकून नाही काही पडतात. तो मांजूर जरी पुढ्यात दिला तरी तो अंग काढता, तो वाघार खायचो. म्हणजे नको त्या माणसाक नको त्या चॅलेंज करू नये. चांगले व कोरा राहिला, बोवा बोलले तर बरोबर आहे. अहंकार केला बाबा. सतयुगामध्ये बाणासूर 4 अक्षराचा मेलो, गर्व झाला, अहंकार झाला, मेलो. सतयुगामध्ये 4 अक्षराचा बाणासूर. त्रेतायुगामध्ये 3 अक्षराचा रावण. मका सांगा रावण त्याचा उलटा करा. रावण त्याचा उलटा काय आला. त्या मॅडम बसल्यात हो ताई. रावण त्याचा उलटा रावण. तुमका ना म्हणत रावण, मगाशी चाललात तुम्ही, पण आता रावण त्याचा होता उलटा नवरा. नवरा बायको ही संसाराची 2 चाकं आहेत माऊली. या महिला बसल्यात म्हणून सांगतो, 2 चाकं संसाराची आहेत. एक जरी चाक पंक्चर झाला तरी गाडी तिथेच थांबणार. म्हणून बायको केव्हा रागावली, नवऱ्यानं गप राहायचा. आणि नवरो केव्हा रागावलो तर बायकोनी गप राहायचा. आज तुमका आम्ही सांगतोय, लाडकी बहीण योजना येईल. महिला आज फॉर्म मध्ये आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण माझ्या मते लाडकी बहीण योजना आली, चांगले झालं, चांगली गोष्ट आहे. पण माझ्या मते लाडक्या बहीण योजनेपेक्षा लाडक्या बहिणींची सुरक्षा फार महत्वाची आहे. आताची सुरक्षा असा कायदा विधेयक काढा की महिलांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे. हो 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो या माझ्या महाराष्ट्रात. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते ना, कलम केला असता, कलम काय. हा असं मात्र
हे काम भारी आहे माझ्या बाबा, काय बोलासारख्यात नाही, नुसती शिकाशिक रे. काय छत्रपती शिवाजी महाराज असते ते कळलं. महिला वर्ग, तुम्हाला तुमचे दिवस चांगले आहेत. आज सध्याच्या घडीला ताई तुमचे दिवस चांगले आले आहेत. एसटी मध्ये आरक्षण, रेल्वेत आरक्षण, देवळात आरक्षण, देवळात सुद्धा तुम्हीच आहात. अर्चना देवळात, पूजा देवळात, ज्योती देवळात, साबणाची ऍडव्हर्टाईज टीव्हीवर महिलांना. साहेब तुम्ही दिवस चांगले आहेत की नाही. साबणाची जाहिरात महिलांना, देवळात गेली ज्योती देवळात, आरती देवळात, अर्चना देवळात, प्रार्थना देवळात, म्हणजे महिलाच झाल्या होय की ना. पुरुषांना काय हाय, पुरुषांना घंटा हाय, ते देवळात जाऊन वाजवायची बुवा. आणि ता नाही घंटाना त्याचं काय महत्वच नाही, तंटा नाही. आज जाहिरात सुद्धा बघा, तुमच्या नावाची जाहिरात, लक्ष लगाव खूबसूरती पाव, महिलांना जाहिरात. माऊली बरोबर आहे. लक्ष लगाव खूबसूरती पाव, फेरा लवली लगाव, चेहरा चमक जाओ, चेहरा चमकाओ, फेरा लगली लाव, लवली लगाव, चमकाओ. ही सगळी जाहिरात तुमच्यासाठी, पुरुषांसाठी जाहिरात आहे भाऊ, आणि खास करून तुमच्यासाठी जाहिरात आहे. सपट लोशन लगाव, खुदली भगाव. तर सपट लोशन लगाव, खुदली बघा. आमची परिस्थिती ही आहे भाऊली. आज नाही म्हटलं तरी दिवस तुमचे चांगले आहेत, पण महिलांवर होणारे अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजेत. या मताचा मी आहे, असा कायदा निघाला पाहिजे. म्हणून म्हणतो बघा, छत्रपतींचा आदर्श घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून म्हणतो नुसतं बोलाची कोटी हो, आणि असं वाटतं त्यांच्या हातात लक्ष्मी कायम खेळती असता. माझ्या परगावकर साहेबांनी पुन्हा एकदा 1001 रुपयाचं बक्षीस, मगाशी 500 आणि आता 1001, म्हणजे जवळजवळ त्यांनी माऊली 1,500 2,000 हे बक्षिसाचं महत्व नाही, पण प्रेमाने आणि प्रेमाचा आशीर्वाद म्हणून त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा 1000 रुपयाचं बक्षीस दिलेला. जोरदार टाळ्या वाजवा. लाख लाख धन्यवाद. म्हणून म्हणतो शेवटचा गजल संपवतो. एक मिनिट. सन्मान्य